वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 दरम्यान साजरा होत असलेल्या स्वच्छता पंधरवाड्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला। या कार्यक्रमाअंतर्गत गावातून स्वच्छतेचा संदेश देणारी रॅली देखील काढण्यात आली। तसेच कचरा विलगीकरण शेडचे उद्घाटन करण्यात आले। दुकानदार व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। प्लास्टिक संकलन करणाऱ्या दुकानदार व महिला ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच प्लास्टिक निर्मूलनावर आधारित पथनाट्य सादर केले। या कार्यक्रमास सरपंच प्रेमा नांगरे, उपसरपंच कैलास ठाकरे, माजी उपसरपंच मनीष पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी पंढरीनाथ सासे, CSCR संस्थेच्या समन्वयक मंजुषा सोनुने, प्राची पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका रेश्माताई पाटील, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने व ग्रामपंचायत चिंचघरच्या वतीने सर्व नागरिकांना संत गाडगेबाबा जयंतीच्या शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। मध्ये दर आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी घंटागाडी येणार आहे। तर बचत गटातील महिलांना प्लास्टिक गोळा करण्यासाठी सहकार्य करा। Studying in standard 9 from National English School. आज मी इथे खूप साऱ्या गोष्टी बनवलेल्या आहेत। पहिले केकचा बेस आहे। केक आपण खाऊन तो बेस टाकून देतो। त्याच्यापेक्षा मी इथे महाराष्ट्राची कला जोपासली आहे। महाराष्ट्राची वारली पेंटिंग इथे मी केलेली आहे। नेक्स्ट हा पण केकचा बेस बनवलेला आहे आणि माझ्याकडे हे दोन ते बॉक्समध्ये टाकून देण्यापेक्षा त्याची बॉडी पेंटिंग केलेली आहे आणि हे राखीपासून केलेले आहे। नेक्स्ट हा